हा. बर. मला ना खरं म्हणजे वाडाभर दुडदुडणारा गौतमच आठवतोय. एवढा मोठा झालास तू. आणि आता नाचून आणणारेस ना मला. खूप छान सांभाळेल बघ ती तुला. आणि मला खात्री आहे तू सुद्धा तिला खूप छान जपशील. दोघं एकमेकांशी मोकळेपणाने बोला, एकमेकांचे मित्र व्हा. जसे मी आणि तुझे आजोबा झालो होतो ना तसे. आणि तुला माहितीये लग्नाआधी मी यांना नावाने हाक सुद्धा मारायची नाही कधी, पण नंतर ए अमर अशी बिनधास्त हाक मारायची. तेव्हा मित्र झाला होता ना माझा तो. अगदी केस पांढरे होईपर्यंत एकत्र राहायचं. हा, नंतर रंगवादा माझ्यासारखे कोण नाही म्हणतंय. पण खूप खूप सुखाने संसार करा. हा, अरे आजच्या पार्टीला गौरी नाही आली. आपल्याला तर आवडली बाबा ती मुलगी. एकदम गोड स्वभावाची आहे. आणि मुख्य म्हणजे मुंबईतला चटपटीतपणा आहे तिच्यामध्ये. नाही नाही, म्हणजे पुण्यातल्या मुली वाईट आहेत अशातला भाग नाही. पण गौतमा, तू उत्तम केलंस की तू मुंबईतली मुलगी केलीस. अरे त्या लोकांच्या हाताला नाही मनाला घड्याळ बांधलेलं असतं. ती मुलगी सगळ्या गोष्टी वेळेत करेल बघ, आणि तुझ्याकडनं पण करून घेईल. गॉड ब्लेस यू. आणि तसंही आपला पुणेकरांचा जन्म हा लोकांचा उद्धार करण्यासाठीच झालाय. अपलिफ्टमेंट ऑफ पीपल. येस. काकू, तू तर वर्माई आहेस, तुला बोलायलाच हवं. अगं हो, बोल बोल. लग्नानंतर सून बोलून देईल की नाही काय माहिती. नाही नाही, सून प्रेमळ आहे माझी. गौतमने अगदी सोन्यासारखी मुलगी निवडली. नर्स ते दुपट्यात गुंडाळून आणून दिला होता ना, तेव्हापासूनच्या आठवणी आहेत माझ्या. माझा दिवस सुरू होतो तो गौतम पासून आणि संपतोय त्याच्याचकडे. सारखं आपलं गौतम जेवलास का, गौतम उठ रे आता, गौतम सर्दी झाली का तुला, गौतम झोप रे बाळा, गौतम गौतम गौतम. जशी मुलीच्या आई वडिलांना काळजी असते ना, तितकीच काळजी मुलाच्याही आईला असते. हुरहुर असतेच मनात की इतकं मोठं होणे, ज्याला आपण इतकं लाडवलंय, तो आता दुसऱ्याच कोणाचं तरी ऐकणार, तिच्याकडे लक्ष देणार, तिला सांभाळणार. नाही, चांगलं आहे आणि असंच असलं पाहिजे. मला खात्री आहे की तू आणि गौरी सुखाने संसार करत. वा काकू, वा क्या वा बात. वा. अरे तू कशाला रडतोयस? तुझी पाठवणी नाही होते. नाही ऍक्च्युली तुम्ही सगळे इतकं भरभरून बोललात माझ्याबद्दल, मला थोडं भरून आलं.